शिरावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा रेल्वे स्थानकावर झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण दिनांक 22 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन व्हर्च्युअल पद्धतीने झाले। हे लोकार्पण राजस्थानातील बिकानेर येथून ऑनलाईन झाले। तर यावेळी सावदा रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार अमोल भाऊ जावळे, भुसावळ रेल्वे विभागाच्या DRM पांडे मॅडम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी पंतप्रधानांनी 103 स्थानकातील विकास कामांचे लोकार्पण केले। यावेळी त्यांनी देशास संबोधित केले। तसेच संबोधित करताना त्यांनी विविध झालेल्या विकास कामांचा माहिती दिली। तर शेजारी शत्रू राष्ट्र पाकिस्तानवर देखील कडक ताशेबंद दहशतवाद खपवून घेणार नसल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले। याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। बीते 11 साल में सैकड़ों रोड ओवरब्रिज और रोड अंडरब्रिज का निर्माण किया गया। अब सीधा सीने पर किया प्रहार है। जो खत येतो त्याच्यासाठी एक रेक पॉइंट म्हणून त्याची ओळख आहे। या ठिकाणी मोठा बांधकाम होऊन त्याच्या गुड शेडला कव्हर करण्यासाठीचं काम काही प्रमाणात पूर्ण झालेलं आहे। सिमेंटचं बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी पूर्ण स्टेशनवर आपला कव्हर करून पावसाच्या कालावधीमध्ये पण कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही। आधीचा असा भाग होता की त्या काळात केळीच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोडिंग आणि अनलोडिंग व्हायचं। केळीच्या लोडिंग अनलोडिंग अजूनही आपण करू शकतो, परंतु ट्रक वगैरेच्या माध्यमातून आज लोडिंग अनलोडिंगचं प्रमाण वाढत असल्यामुळे या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून केळी पाठवण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। परंतु गतिशक्ती कॉरिडॉरमध्ये आपल्या या जळगावच्या या लाईन असल्यामुळे या गोष्टीबद्दल पण भविष्यामध्ये बदल होणार आहे आणि यासारखा लोडिंग पॉइंट अगर तयार झाला त्याच्यामुळे जो लहान शेतकरी आहे, जो अल्पभूधारक शेतकरी आहे, त्याला रेल्वेच्या माध्यमातून पाठवण्यासाठी म्हणजे त्यांच्या शेतमाल पाठवण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी काम होणार आहे। रेल्वेचे विभिन्न प्रकल्प या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे। आदरणीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व प्रकल्पाला दिशा समितीच्या माध्यमातून आपण गती देण्याचा प्रयत्न करत आहोत। आदरणीय या ठिकाणी आपले जो सर्व प्रकल्प आहे त्याच्यामध्ये रेल्वेच्या लाईन मध्ये वाढ होण्याचं काम असेल, जामनेर पाचोरा बोधवड याच्या एक लाईनचं काम असेल, या सगळ्या गोष्टीचं काम आपण गतिमान पद्धतीमध्ये करत आहोत। आणि भुसावळ आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण जंक्शन आहे, पूर्ण देशासाठी एक महत्त्वपूर्ण जंक्शन आहे आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी पण मल्टी मॉडल हब कसा करता येईल, कसं आपण लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रामध्ये या जळगाव जिल्ह्याचं नाव पूर्ण देशामध्ये ओळखी करता येईल याच्यासाठी आपला काय विचार आहे, याच्यासाठी प्रयत्न चालू आहे। या कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल आणि मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी आदरणीय इति पांडे मैडम से विशेष। आज हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, श्री अश्विनी वैष्णव हमारे मिनिस्टर फॉर रेलवे, जिनका ये सपना है कि हम अपने स्टेशनों को एक आधुनिकीकरण देंगे, उनको और विकसित करेंगे और उन्हें और खूबसूरत बनाएंगे। इसी के तहत आज महाराष्ट्र में 12 स्टेशन का लोकार्पण हो रहा है। इनमें से भुसावल डिवीजन के 5 स्टेशन हैं और ऐसे पूरी भुसावल डिवीजन के 15 स्टेशन अमृत भारत योजना में हैं और इस साल हमने उसमें जळगाव को भी इंक्लूड किया है। तो कुल मिला के 16 अमृत भारत स्टेशन भुसावल डिवीजन के अंतर्गत आए हैं, जिसमें से कि 5 स्टेशन कुल मिला के जळगाव डिस्ट्रिक्ट के हैं। जितने भी अमृत भारत स्टेशन हैं इनका विकास किया गया है, इनकी प्लेटफॉर्म सर्फेसिंग की गई है, इनको दिव्यांगजन फ्रेंडली बनाया गया है। हमने कवर ओवर प्लेटफॉर्म बनाया है, बेहतर सर्कुलेटिंग एरिया बनाया है
हम चाहते हैं कि विकास के साथ साथ ये आने वाले समय में हमारे जो स्टेशन है ये एरियाज ऑफ कमर्शियल एक्सीलेंस बने। जैसा कि कलेक्टर साहब ने आपको बताया कि यहाँ पे सावदा में एक गुड शेड है, हम उसका भी रीडेवलपमेंट कर रहे हैं और आने वाले टाइम में जो यहाँ से केले का रेट लोड होता है वो और बेहतर ढंग से होगा, क्योंकि हम उसको एक कवर ओवर शेड भी प्रोवाइड कर रहे हैं। फर्टिलाइजर की लोडिंग के लिए ये रेट पॉइंट ऑलरेडी ओपन है। हम चाहते हैं कि ज्यादा से ज्यादा करके जलगांव के लोग, सावदा के लोग इस स्टेशन से जुड़े। अभी हमारे यहाँ 3 गाड़ियां रुकती हैं। आने वाले टाइम में ये प्रयास रहेगा कि और लोग इसकी सुविधा उठा सके और गाड़ियां हमारे स्टेशन पर आए। आज मैं आए हुए सारे मेरे माननीय जितने भी लोग हैं उनको मैं तहे दिल से धन्यवाद देती हूँ और चाहती हूँ कि हमारे माननीय प्रधानमंत्री का जो सपना है वो एक विकसित भारत का, वो हम पूरी तरह से शपथ के साथ पूर्ण करें। जय हिंद, जय भारत। आज आपण बघू शकतो की आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये रोड कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, ह्या 3 ज्या कनेक्टिव्हिटीचे साधनं आहे हे अतिशय सक्षम झालेले आहे। आज आपण हायवेने गेलो तर आपला वेळ वाचतोय, डिझेल पेट्रोल वाचतंय आणि आज त्याच्यामुळे कितीतरी लोकांना त्याचा व्यवसायाच्या माध्यमातून फायदा सुद्धा होतो। तसंच रेल्वेचं सुद्धा झालेलं आहे। जी कधी अपेक्षा लोकांना नव्हती की छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये पण एअरपोर्ट तयार होतील, पण आज ते झालेलं आहे आणि तिथे विमान सेवा सुद्धा सुरू झालेली आहे की जे सर्वसामान्य जनतेसाठी आज विमानाचा प्रवास सुद्धा हा कमी दरामध्ये आज उपलब्ध करण्यात आलेला आहे। याचा अर्थ हाच आहे की देशामध्ये सरकारच्या माध्यमातून विकासाच्या कामांना गती मिळालेली आहे आणि 2047चं स्वप्न आपल्या सगळ्या जनतेचं की विकसित भारत आपल्याला बनवायचं आहे जगाच्या समोर आणि ते होताना आपल्याला दिसत आहे। पण त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्यही असणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्या परीने आपल्याला कसं सहकार्य करता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे। इथे अमोलदादा असतील किंवा कलेक्टर साहेब असतील, यांनी या स्टेशनच्या संदर्भात सांगितलं की आज सावदा असेल, रावेर असेल, भुसावळ असेल, जेवढेही स्टेशन आहे हे आपल्या शेतकऱ्यांसाठी पण खूप महत्त्वाचे स्टेशन आहे। बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे मागणी होती, कारण की सगळं आपलं केळीचं बेल्ट आहे की इथे फर्टिलायझरचं रॅक पॉइंट नाही आहे। तर आपण मागच्या वर्षीच मला असं वाटतं की मॅडमला सांगून आपण इथे फर्टिलायझरचं रॅक पॉइंट सुद्धा ओपन केलेलं आहे। नाही तर जे डीलर आहे किंवा जे कृषी केंद्रवाले आहेत त्यांना जळगाववरून माल आणावा लागायचा आधी, पण आज ती व्यवस्था आपण आपल्या सावद्यामध्ये उपलब्ध करून देतो की जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर माल मिळेल। दरामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही कमतरता होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। केळीसाठी आपण बघू शकतो की रावेर असेल, लिंबोरा असेल, सावदा असेल, इथून सुद्धा दिल्लीला पाठवण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। येणाऱ्या दिवसामध्ये जे बनाना क्लस्टर आपण आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे। प्रयत्न हाच आहे की लोकांना सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्यासाठी सरकारी सगळे अधिकारी असतील किंवा आपण सगळे लोकप्रतिनिधी असू, आपलाही तोच प्रयत्न असतो की जनतेला सगळ्या सरकारच्या माध्यमातून सुविधा मिळायला पाहिजे। बऱ्याच वेळा स्टॉपेजचा विषय येतो की इथे स्टॉपेज राहत नाही, पण आताच आम्ही DRM मॅडम आणि मी चर्चा करत होती की आता उद्या आमची नागपूरला रेल्वेच्या संदर्भात बैठक आहे आपली महाराष्ट्राची आणि त्याच्यामध्ये मागच्या मीटिंगमध्ये पण जेव्हा रेल्वे मंत्र्यांसोबत आमची बैठक झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की बाबा अमृत भारतमध्ये एवढे चांगलं स्टेशन तर होत आहे, पण लोकांना स्टॉपेजची पण अपेक्षा आहे। तर आताच मला मॅडम सांगत होते की त्यांना सुद्धा आता तिकडनं सांगण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त स्टॉपेज आपल्याला ह्या सगळ्या अमृत भारत स्टेशनवर कसे देता येईल याच्यासाठी आता सरकार विचार करत आहे आणि ते अत्यंत गरजेचं आहे। कारण की बऱ्याच वेळा कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील ते माझ्याकडे येतात आणि स्टॉपेजच्या बद्दल बऱ्याच वेळा बोलतात, पण आम्ही सुद्धा प्रयत्न करतच असतो। पण कधी कधी असंही होतं की काही टेक्निकल अडचण असतात किंवा असंही सांगण्यात येतं
की बाबा एक्सप्रेस गाडी आहे, जर ती प्रत्येक स्टेशनला थांबली तर मग एक्सप्रेस गाडीचा अर्थच काय होतो. टेक्निकल दृष्टीने तेही बरोबर आहे, पण तरी ज्या काही जनतेच्या अपेक्षा आहेत तर नक्कीच आम्ही जेवढा होतील तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करणारच आहे, याच्यात कुठेही शंका नाही. आणि आपण सगळे मिळून आपल्या भागाचा विकास कसा होईल याच्यासाठी आपणही सगळे लोक प्रयत्न करू. आज आमदार म्हणून इथे अमोल भाऊ असेल किंवा मी असेल, गिरीश भाऊ असतील किंवा सगळे लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांचा हाच प्रयत्न असतो की मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं सरकारच्या माध्यमातून आले पाहिजे. आणि जेव्हापासून मी मंत्री झाली आहे, आधी खासदार म्हणून तर ठीक आहे, मतदारसंघामध्ये आपल्याशी सगळ्यांशी जास्त संपर्क राहायचाच, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री झाल्यानंतर आता केंद्रामध्ये सरकार सोबत जास्त काम करायची संधी मिळते आहे. आणि तिथे सुद्धा काम करताना मलाही बरेचसे शिकायला मिळतं आणि हे सुद्धा लक्षात येत आहे की येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये अपना देश हा खूब पुढे जाना है. वो जो ताली नहीं बजा रही, पर जोर से राष्ट्र के नाम ताली बजाइएगा, जोर से सभी लोगों से जोड़ेगा. 10 सेकंड बजा दीजिए. सभी से रिक्वेस्ट है अपना फ्लैक्स भी ऊपर कर लीजिए. चौधरी, रमीला दिनकर पाटिल, दीपा पाटिल, ड्राइंग में है वाची सुहास पाटिल, पूजा मनीष पाटिल, अक्षय किशोर ठाकरे. प्यारे बच्चों, आप सभी को अब सम्मानित किया जा रहा है. आज हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी 103 अमृत भारत स्टेशन का लोकार्पण कर रहे हैं, जिसमें से कि भुसावल डिवीज़न जो महाराष्ट्र में है इसके 5 स्टेशन हैं. उसमें से सावदा, रावेड़, सावदा, लासलगांव, धूले, मूर्तिजापुर और देवलारी स्टेशन को आज लोकार्पण किया जा रहा है. ये अमृत भारत स्टेशन की स्कीम आई है 23-24 में. इसके अंतर्गत हमारे जितने भी छोटे स्टेशन हैं जहां आम आदमी आते हैं उनको जो हम सुविधा दे रहे हैं उन सुविधाओं को बढ़ाने का कार्यक्रम किया गया है. जैसे कि जो दिव्यांगजन लोग आते हैं उनके लिए रैंप बनाना, उनके लिए टैक्टाइल टाइल लगाना, विंडो को नीचे करना ताकि वो टिकट आराम से ख़रीद सके, उनके लिए पार्किंग की स्पेस बनाना और जो हमारा प्लेटफॉर्म है उसकी सर्विसिंग करना, अच्छे हमारे वेटिंग हॉल बनाना और कवर ओवर प्लेटफॉर्म, जो कि प्लेटफॉर्म के ऊपर कवर बहुत कम होता है तो बारिश के मौसम में लोगों को और गर्मी के मौसम में लोगों को तकलीफ़ होती है, उनके लिए पूरा एंड टू एंड कवर ओवर प्लेटफॉर्म बनाया गया. साथ में स्टेशन को एक नई लुक दी गई है ताकि वो और खूबसूरत दिखें और आगे चल के ये सेंटर्स ऑफ कमर्शियल एक्सीलेंस बने. मैम, बहुत अच्छा काम हुआ है, हमने वो कोहर भी किया है मीडिया ने, लेकिन इस परिसर की जनता की जो डिमांड है कि भाई काम तो बहुत अच्छा हुआ है, लेकिन अगर यहाँ पे ट्रेन नहीं रुकती है तो उसका फिर ज़्यादा फायदा नहीं होगा. तो यहाँ पे मुंबई जाने वाली, पुणे जाने वाली या फिर इधर नॉर्थ की तरफ जाने वाली दिन भर में कीमान 4 ट्रेन तो रुकनी चाहिए एक्सप्रेस प्रवासी. इसके बारे में क्या अभी हमारे यहाँ सावदा स्टेशन पे 3 गाड़ियाँ रुकती है और इसके अलावा गाड़ी रुकने का काम हमारा नीतिगत मामला है, रेलवे बोर्ड के अधीन आता है. तो हम प्रयास करेंगे कि कुछ जो गाड़ियाँ जस्टिफाइड हों ट्रैफिक के हिसाब से वो उनको स्टॉपेज यहाँ दिया जाए, पर ये रेलवे बोर्ड डिसाइड करेगा. दूसरा एक सवाल है, यहाँ पे केले का बड़ा व्यापार है, आपने यहाँ पे सुविधा की जो केले का माल धक्का बनाया, लेकिन यहाँ से केले का जो ट्रेन है वो नहीं रवाना होती, वो बंद है, वो शुरू करने नहीं, केले का वो बंद नहीं है. हमने यहाँ पे सावदा गुड शेड जो है उसको भी न्यूनतीकरण में लिया है और अभी हम उसके ऊपर भी कवर ओवर शेड बना रहे हैं ताकि बारिश के मौसम में जब केले की लोडिंग हो तो लोग भीगे नहीं और गर्मी में भी उनको तकलीफ़ नहीं हो. हमने पिछले साल भी यहाँ से करीब 160 रेक केले की निकाली थी आज़ाद नगर दिल्ली के लिए और आगे भी हमारा यही प्रयास है कि सावदा, रावेड़, निमोरा से जो हमारे केले का ट्रैफिक है वो निरंतर चलता है. समस्या तो ये है कि वो शुरू होती है, वैगन भरना शुरू होती है, लेकिन प्रॉब्लम ये होती है कि वो समय पे वो गाड़ी वहाँ पे नहीं पहुँचती मंडी में, स्टेशन पे, तो केला खराब हो जाता है. तो इस पर आप ध्यान दीजिए. हमारा प्रयास रहता है कि हम जो भी लोड करें उसको जल्दी से जल्दी निकालें
हमारे डिवीज़न में रोज़ करीब 212 मेल एक्सप्रेस ट्रेन चलती है और उसी के साथ साथ हम करीब 200 गुड्स ट्रेन भी चलाते हैं। तो उसके बीच में कोई भी नई ट्रेन को चलाना थोड़ा सा एक मुश्किल प्रयास रहता है, पर हम पूरा निरंतर प्रयास करते हैं कि ये गाड़ी टाइम पर पहुँचे। काय सांगाल, आज सावदा रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आज संपूर्ण देशभरातले अमृत भारत स्टेशनचं आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। जवळपास 103 स्टेशन आहे आणि त्याच्यामध्ये रावेर मतदारसंघातले 4 स्टेशन आहे, सावदा एक आहे, रावेर आहे, मलकापूर आहे आणि नांदुरा आहे। की ह्या कामाची सुरुवात 1-1.5 वर्ष आधी झाली होती आणि आज पूर्ण होताना दिसतंय आपल्याला। आज आपण बघू शकतो की स्टेशनवर सगळे सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे सर्वसामान्य जनतेसाठी, कारण की रेल्वे स्टेशन पण चांगले झाले पाहिजे, तिथला दर्जा वाढला पाहिजे। लोकांना ज्या फॅसिलिटी एअरपोर्टवर मिळतात त्याच पद्धतीच्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर पण मिळाल्या पाहिजे। याच्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींचा नेहमीपासून प्रयत्न राहिलेला आहे आणि आज प्रत्यक्षामध्ये आपल्याला ते होताना दिसतंय। म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्रीजींचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्याचबरोबर आपल्या रेल्वेचे कॅबिनेट मंत्री आदरणीय वैष्णव साहेब असतील, राज्यमंत्री असतील किंवा रेल्वेचे सगळे अधिकारी असतील, यांचं पण खूप खूप मनापासून अभिनंदन करते की वेळेच्या आत कामाला गती देऊन हे काम पूर्ण केलेलं आहे आणि जनतेसाठी या सगळ्या सुविधा ओपन केलेल्या आहेत। आज मैं आदरणीय प्रधानमंत्री गती मिळेल अशी अपेक्षा करतो आणि या रेल्वे स्टेशनवरती अजून काशी एक्सप्रेस आणि दानापूर एक्सप्रेसला स्टॉप मिळावा एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की जय, वंदे मातरम। उस पटेल का शिलान्यास, एक बार जोरदार तालियों का आग्रह सभी लोगों से। प्रभास